नमस्कार. आपलं शहर आपली निवडणूक या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण पाहिला वार्डाचा अभ्यास. या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपली पात्रता आणि क्षमता कशी ओळखायची. राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ निवडणूक लढवणे पुरेसे नाही, तर स्वतःला ओळखणे हे पहिले पाऊल आहे. तुम्ही कोण आहात, काय करता, तुमचं स्थानिक समाजामध्ये स्थान काय आहे आणि तुमच्याकडे कोणती कौशल्ये आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. पहिलं म्हणजे आपली सामाजिक ओळख तपासा. ते कसं? तर स्वतःकडे एका नेत्यासारखं बघा. लोक तुम्हाला कशासाठी ओळखतात? तुमचा समाजामधील वावर किती आहे? किती लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात? तुमचं समाजातील स्थान काय आहे? जसं की समाजकार्य, संघटन, शिक्षण किंवा व्यावसायिक ओळख असणे हे फायदेशीर ठरते. तुम्ही समाजाचे प्रश्न कधी हाताळलेत का? काही यशस्वी उपक्रम राबवलेत का? उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वार्डात पाणी पुरवठ्यासाठी आवाज उठवला असेल आणि प्रशासनावर दबाव टाकून काम करून घेतलं असेल, तर लोक त्याला नेतृत्वाची पात्रता देतात. दुसरं आहे राजकारणासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांचा विचार करा. मग यातलं मुख्य क्षमता कोणत्या? तर आहे संघटन शक्ती. म्हणजेच कार्यकर्ते, मित्रमंडळी, हितचिंतक यांना एकत्र ठेवण्याची क्षमता. दुसरं आहे संवाद कौशल्य. मतदारांशी स्पष्ट, आत्मीय आणि प्रभावीपणे संवाद साधणं गरजेचं आहे. तिसरी आहे निर्णय क्षमता. अडचणीच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. चौथा आहे दृष्टिकोन. समस्या या केवळ ओळखायच्या नाहीत, तर त्यावर उपाय देखील सुचवायचे असतात. हे आपल्याला समजले पाहिजे. त्यानंतर येतं भावनिक बुद्धिमत्ता. राजकारणामध्ये फक्त हुशारी पुरेशी नाही, तर लोकांच्या भावना समजून घेणे, ताणतणाव असेल त्यावेळी शांत राहणे आणि लोकांना सांभाळून घेणे हे फार महत्त्वाचे असते. आपली सामाजिक ओळख तपासत असताना तिसरा पर्याय आहे आपली कमकुवत बाजू ओळखा आणि सुधारण्याची तयारी ठेवा. म्हणजे काय? तर मदत नाकारणे, रागाला आलेलं उधाण, अपूर्ण माहिती किंवा लोकांशी संवाद करताना होणारी गडबड या काही सामान्य त्रुटी असू शकतात. त्या वेळेवर ओळखून स्वतःला सुधारणं हे देखील यशाचं एक गमक आहे. आपण बदलायला तयार आहोत का? म्हणजेच काय? तर प्रबोधन, कार्यशाळा, सामाजिक वाचन आणि स्थानिक नेत्यांशी संवाद यामुळे आपण आपली भूमिका अधिक समजून घेऊ शकतो. म्हणजेच आपल्यामध्ये बदल घडवू शकतो. मग त्यासाठी तुम्ही तयार असायला हवं. चौथं आहे प्रतिमेची निर्मिती. म्हणजे लोकांच्या मनातील तुमची जागा. ती कशी? तर तुमची ओळख ही काम करणारा, सोबत उभा राहणारा, माहिती असलेला आणि प्रामाणिक नेता अशी झाली पाहिजे. आणि ही प्रतिमा निवडणुकीपूर्वीच तयार होणे अत्यंत महत्त्वाचे असते. जसं की तुम्ही जर महिलांच्या बचत गटासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले, तर त्या महिलांचे कुटुंब आणि समाज तुमच्याकडे एक उपयुक्त आणि विधायक नेता म्हणून बघतील. या सगळ्यांचा निष्कर्ष काय निघणार आहे? तर नेतृत्व म्हणजे स्वतःला ओळखून समाजासाठी काम करण्याची तयारी तुमच्यामध्ये असते. यशस्वी राजकारणी होण्यासाठी आधी चांगला नागरिक, मदतीला तत्पर व्यक्ती आणि संवादक्षम व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे. एकदा का तुम्ही स्वतःची पात्रता सिद्ध केली की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि मतही देतात. यासारखी अधिकाधिक नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा
आणि ही मालिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.